नाशिक हे एक महाराष्ट्राचं सुंदर असं ठिकाण आहे. तिथे तुम्हाला बघायला मिळेल हिरवा निसर्ग, वेगवेगळे लोकेशन, वॉटरफॉल असे बरेच काही पॉईंट आहे. परत त्या ठिकाणी तुम्हाला जर बघायला मिळालं तर त्र्यंबकेश्वर हे ठिकाण पण खूप छान प्रसिद्ध आहे. चला आपण आता जाऊया एक नवीन लोकेशनला. हाय फ्रेंड, गुड मॉर्निंग, सॉरी गुड आफ्टरनून. कसे आहात तुम्ही? आज आपण जाणार आहोत एक सुंदर लोकेशनला, जे आहे नाशिकमध्येच. नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर याच ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल पैने हा वॉटरफॉल. वॉटरफॉल खूप सुंदर आहे. तिथलं लोकेशन पण खूप छान आहे. मी तिथला पूर्ण व्हिडिओ इथे घेणार. आम्ही हे नवीन नवीन वॉचेस घेतले. ही माझी ॲपलची सीरीज 9 चेंज केलाय. हा वॉच तर होती घरी. हां, तो ॲप काही चालू कर, उडून तरी टाकलो तो. सो फ्रेंड, मी आता मॅप ऑन करत आहे पैने वॉटरफॉलचा. आता आम्ही जाणार आहोत पैने वॉटरफॉलला. वॉटरफॉलचा व्ह्यू पण दाखवणार आहे आणि तुम्हाला. सो आमच्या घरापासून वॉटरफॉलचं अंतर आहे पैने वॉटरफॉलचं 52 मिनिट्स, म्हणजे 39 किलोमीटर. आत्ता आम्ही जात असताना आम्ही फक्त 4च जण नसून यांचे कझन पण होते. तर आधी आम्ही त्यांना पिक करणार आहोत. त्यांच्या दोन्ही सिस्टर व त्यांची काकी, असे आम्ही टोटल सर्व परिवार मिळून पैने वॉटरफॉलला जाणार आहोत. पैने वॉटरफॉल हा साधारणतः त्र्यंबकेश्वरच्या एक्झॅक्ट लेफ्ट साईडलाच आपल्याला टर्न घ्यावा लागणार आहे. कारण की त्याच्या वॉटरफॉलच्या अंतरापासून अवघी 3 किलोमीटरवरच त्र्यंबकेश्वर आहे. तर आता आम्ही इथून जात असताना तुम्ही समोर बघू शकता, खूप सुंदर लोकेशन आहे. समोर किती छान डोंगर आहे. इकडे बघा हिरवगार पूर्ण निसर्गाने नटलेलं आहे. आणि त्यात तुम्हाला हलकासा पाऊसही पडत आहे. पण या पावसामध्ये जी मज्जा असते ती कुठेच नसते, हे तर तुम्हालाही माहीत आहे. सो आता समोर बघू शकता किती छान धुकं आहे डोंगरावर बसलेलं. आणि आता आम्ही इथून सरळ गेल्यानंतरच थोड्याच वेळाने तुम्हाला वेगवेगळ्या टाईपचे लोकेशन पण बघायला मिळणार आहे, जसं की म्युझियम. त्यानंतर पुढे आम्हाला शुभम वॉटर पार्कचाही रस्ता भेटला. आणि अजून थोडं पुढे गेल्यानंतर तुम्हाला अंजनेरीचा पण फोर्ट बघायला मिळेल. आणि त्याच्याच पुढे तुम्हाला लेफ्ट साईडला टर्न घेऊन पैने वॉटरफॉलकडे जाण्यासाठी रस्ता इथे अवेलेबल करून दिलेला आहे. सो चला तर आपण जाऊया आणि याचा आनंद घेऊया. समोर आता दोन्ही साईडला भाताची शेती आहे. ह्या साईड लेफ्ट साईडला पण आहे आणि राईट साईडला पण आहे. आणि त्याचबरोबर इथे हा भाग जो आहे, हा भाग डोंगराळ भाग, म्हणजेच आदिवासी भाग असल्यामुळे इथे जास्त करून भात हा पिकवला जातो आणि त्याची शेती ही खूप सुंदर आहे. सो आता आम्ही जवळपासच वॉटरफॉलच्या इथे आलेलो आहे आणि आता थोड्याच वेळाने आम्ही तिथे पोहोचणार आहोत. आणि पोहोचल्यानंतर आम्ही सुरुवातीला आमची गाडी ही पार्किंग साईडला लावणार आहोत आणि गाडी पार्क करून आता आम्ही इकडे जाणार आहोत. समोर तुम्हाला बघायला मिळेल बुट्टा. कारण की जर आपण पावसात आलेलो आहे आणि वॉटरफॉलच्या ठिकाणी आहे तर बुट्टा हा नक्कीच घ्या आणि घेतल्यानंतर त्याचा आस्वादही तुम्ही घ्या. खूप सुंदर आहे. पैने वॉटरफॉललाच नेकलेस वॉटरफॉल असे म्हणतात आणि हा नेकलेस वॉटरफॉल म्हणूनच प्रसिद्ध आहे. सो फ्रेंड, आता आम्ही आलो आहे पैन या धबधब्याला. खूप छान वॉटरफॉल आहे. समोरच तुम्ही त्याचा व्ह्यू बघू शकता. बघा, सुंदर आहे. पप्पा धबधबा तुम्ही बघू शकता. खूप पब्लिक आहे आणि वॉटरफॉल पण खूप सुंदर आहे. हा बघू शकता रस्ता कसा आहे. पूर्ण जंगलातून जात आहे. पाणी नाही, पाणी
तुम्ही बघू शकता की आम्ही इथे एन्जॉय करत आहोत. वरतीही खूप मोठा वॉटरफॉल होता आणि खूप मोठा प्रमाणात त्याचा फोर्स होता. तिथे गर्दीही खूप होती. मग गर्दी खूप असल्यामुळे आम्ही काही वरती चढून गेलो नाही आणि समोरच धबधब्यामध्ये आम्ही इथेच फुल एन्जॉय केलेला आहे. काढू का? सो आत्ता आम्ही नेकलेस वॉटरफॉलवरनं निघालेलो आहोत आणि आत्ता आम्ही जाणार आहोत हॉटेलला जेवायला. नंतर मी त्याचा पुढचाही ब्लॉग इथे टाकणार आहे. आम्ही हायवेवरून जात असताना आम्हाला हे समोर जय महाराष्ट्र हॉटेल लागलं. तिथे आम्ही बघितलं की पूर्ण महाराष्ट्रीयन थाली वगैरे होती आणि जेवणही खूप छान होतं आणि त्याचे रेटही रिजनेबल होते. तर सो आम्ही आता इथे जेवण करणार आहोत. आम्ही 2-3 आयटम इथे मागवलेले आहे. आता हे स्टार्टर आहे. आता घ्या हेच का रेट मम्मा बासला घेतली मी. सो आता आम्ही जेवण करून घरी चाललो आहोत आणि आजचा हा ब्लॉग होता आमचा वॉटरफॉलचा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज त्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा. तुम्ही लाईक शेअर करत नाही माझ्या व्हिडिओला तर प्लीज करा. हो बाय बाय.